नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? असायलाच पाहिजे. नाना नानी गवळणचं छान बघायलाच पाहिजे. आज ना मी छानशी कुकर मध्ये एका शिट्टीत होणारी भरली वांगी करतेय. त्याच्यासाठी मी जिरे, मीठ, हळद, आपला नेहमीचा गरम मसाला, लाल तिखट रंगासाठी आणि रोजचा आपला काळा मसाला हे सगळं घेतलंय. याच्यामध्ये भाजून शेंगदाण्याचं कूट घेतलंय. आता ह्याच्यामध्ये ना काही जण खोबरं पण घालतात आणि कांदा लसूण हे पण वाटण घालतात, पण शक्यतो मी कांदा लसणाचं वाटण घालत नाही आणि ते आवडत पण नाही घरामध्ये कोणाला. मी इकडे फोडणीसाठी कुकर गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये तेल घातलंय. कुकर थोडासा बारीक करते म्हणजे आपलं फोडणीचं तेल जास्त गरम होणार नाही आणि करपणार नाही फोडणी. नेहमीप्रमाणे इकडे मी पाणी गरम करून घेतले. वांगी चिरून काळी पडू नयेत म्हणून पाण्यात घातली. पाण्यात घालताना त्याच्यामध्ये मीठ सुद्धा घातलं. आता ह्याच्यामध्ये गुळ घातला तरी सुद्धा चालतो, पण मला नाही आवडत गुळ, म्हणून मी वांग्याचा उग्रपणा जावं म्हणून काही जण गुळ पण घालतात. आता मी हे पटापटा वांगी सगळी भरून घेते अशी. आणि मी ना आता प्रत्येक वांग भरत भरत फोडणीमध्ये पण घालणार आहे, म्हणजे काय होतं वेळ वाया जात नाही आणि आपल्याला पटपट होतं. त्यासाठी आता इथं जिरे घातले होते, पण आता जिरे नाही घालणार, मग जास्त जिरे होतात फोडणीमध्ये. थोडीशी नकळत हळद घालणार आहे डायरेक्ट फोडणीमध्ये आणि गरम मसाला नेहमीप्रमाणे हे वांग घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आपण ही वांगी आता छानशी तेलामध्ये अशी परतून घेते. त्याच्यामध्ये आपला हा राहिलेला वांग्यातला मसाला आहे ना, तो सुद्धा मी याच्यामध्ये असा मस्त पैकी घालून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये तिखट मीठ हे बाकी काही घालणार नाही. मी वांग्याच्या मसाल्यामध्ये तिखट आणि मीठ मला जेवढं पाहिजे तेवढं मी घालून घेतलं होतं, त्यामुळे वरून घालण्याची गरज नाहीये. इथं मी उकळून घेतलेलं गरम पाणी घालतेय. कोणतीही भाजी करताना आपण जर भाजीमध्ये गरम पाणी घातलं तर आपल्याला जे भाजी परतून घेते त्याची हीट आणि आपल्या पाण्याच्या त्याच्यामध्ये भाजीच्या चवीमध्ये जो फरक पडतो तो फरक पडत नाही. म्हणून प्रत्येक भाजीला शक्यतो आहे ना गरम पाणी उकळून घ्यायचं. आणि आता मी इथं कुकरची शिट्टी लावून घेते. अगदी एका कुकरच्या शिट्टीमध्ये छान आपलं भरलं वांग खायला तयार होतं. नाना नानी गवळण किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.